मित्रांनो, हे बघा, सगळ्यांच्या घरचा प्रॉब्लेम हाच आहे टेरेसचा. तुम्हाला सांगतो कसं याला रिपेअर करायचं. तर लिकेज पण बंद होईल आणि क्रॅक पण बंद होईल. सर दाखवतो, बघा नीट. ही क्रॅक आहे, त्याला कसं करायचं हे बघा. हा सुनंदा केमिकल, हा रोप आणि आपला सिमेंट कोणता पण घ्या. सेम ही एक मूठ, ही एक मूठ आणि हे केमिकल. कसं करायचं, 10 लिटरच्या बाल्टीत फक्त 2 लिटर पाणी घ्यायचं, अर्धा लिटर केमिकल. आणि जवळ गाढं बनत नाही, जवळ आपल्याला वाटतं असं चिपकत नाही, तोपर्यंत ह्याच्या 2 मुठी, ह्याच्या 2 मुठी ह्याच्यात मिक्स करायचं. मिक्स झालं, हे बघा असं भरून घ्यायचं व्यवस्थित क्रॅकला. सगळं केलं आहे पहिलंच, पण भरपूर माणसांचे असे प्रॉब्लेम आहेत की घराला क्रॅक गेलं की पाणी लिकेज होतं आहे. काय काय उपाय करून करत म्हणजे क्रॅक येतच राहतात. तर हा उपाय तुम्हाला, हे बघा दिसतात क्रॅक भरलेले सगळे. असं भरपूर आम्ही कामं केले तिथं. आतापर्यंत काय लिकेज नाही आहे, 3-3 वर्ष झालं. हे बघा दिसतंय. नंतर व्हाईट सिमेंट, थोडंसं डॅमप्रूफ मिक्स करून, केमिकल मिक्स करून टचअप करून घ्यायचे सगळे असे व्यवस्थित. हे आहे बघा एशियनचं डॅमप्रूफ. दाखवतो तुम्हाला. किती पण लिकेज असू द्या. सध्या मी एक बाल्टी आणली आहे. सध्या हिची प्राईज आहे 5,500. ह्या लेवलचं बनवून घ्यायचं. बघा दिसतंय. हे बघा लास्टला असं दिसणार व्यवस्थित. क्रॅक हे भरून झाल्यात. हे सिमेंटचे पहिले व्हाईट सिमेंट, केमिकल आणि डॅमप्रूफ थोडं मिक्स करून असे टचअप घ्यायचे. या ब्लॅकवर असं टचअप करायचं. नंतर आपले जी शेड बनवायची असतं ना, आपल्याला ज्या कलरवर बनवायचं. आता याच्यात मी शेड कोणती टाकली, 1 मिनटं दाखवतो. ही वायलेट आहे, एक्साईड दिसली. हे आपल्याला जसं लागल तसं टाकायचं, म्हणजे अशी शेड तयार होईल. अपव्हाईट, याला अपव्हाईट म्हणते. जसं तुम्ही टाकताल, जेवढी डार्क बनवता येईल तेवढे तुम्ही हे जशी टाकताल तशी डार्क होणार. झाल्यावर तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल मी नंतर. तोपर्यंत